खरं म्हणजे आता तर आणखीनच परिस्थिती बिघडणार आहे. एआय मुळे त्याच्यावर खूप माहिती आणि संशोधन येत आहे. एखादा असा माथे फिरू येतो, तो बॉम्ब कशासाठी केला नाही. आम्ही एक संशोधन पण टाकलाच ना आपण, माणूसच होता ना तो. मग हे पण तसंच होणार एआयचं पण. त्याला काहीतरी मर्यादा पाहिजे ना, तंत्रज्ञानाला देखील मर्यादा पाहिजे. जर तो सृजनशक्ती पण तुमची घेऊन टाकणार असेल, म्हणजे एखादी कविता त्याला ऑर्डर दिली की तो कविता तयार करतो. पण तुम्ही जे केलेलं गाणे आपण त्याच्यामध्ये जी एक भाषेचं सौंदर्य आहे, भावना आहे, स्वरांच्या संदर्भामध्ये आपण त्या विचार तिथे गीत करायचं आहे, तो विचार करतो. एक आंतरिक शक्तीतून आपण ते निर्माण करतो, त्याचा तो आनंद असतो. मग आता ह्या सगळ्या आपल्याला निसर्ग दत्त ह्या देणग्या आहे, त्याला काय तुम्ही मारून टाकणार का, सप्रेस करणार का? त्या आहेत म्हणून आपण आहोत माणूस. एआय जर आला तर मग तुम्हाला कोण विचारणार? समजा आपण म्हणतो की नाही तो रोबो किती मदत करतो, पण तो जर हळूहळू म्हणाला मी पण आता माणूस होणार आहे, जा मी नाही ऐकत तुझं, तू मस्त बसून राहतो आणि माझं काम मला ऑर्डर देतो, मी पण नाही करणार, असं सर्किट तुम्हीच तयार करणार. पण तो असं म्हणू लागल्यावर त्यापेक्षा मीच करते ना सगळं. मी माझं काम करते, मी माझं लिखाण करते, मला जो आनंद मिळतो, माणूस म्हणून जी मला क्षमता निसर्गात दत्त दिलेली आहे, हे तंत्रज्ञानासाठी संशोधन एक मर्यादेपर्यंत ठीक आहे. पण त्यांनी जर आपल्या क्षमतांवर घाला घातला तर नाही चालत.